पाहिजे। नलोड़े साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नलोड़े साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नलोड़े साहब मुंबई अध्यक्ष बनना मागते। आणि महत्वाचं आणखी मला 227 इकडे दिसत आहेत मित्रांनो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार, राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब, या पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आदरणीय भुजबळ साहेब, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल साहेब खासदार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महायुतीमधून लढवण्यासाठी पूर्वतयारी म्हणून या मुंबई शहरामध्ये ही पहिली सभा बोलवलेली आहे। आजच्या सभेमध्ये 128 वार्ड सामील झालेले आहेत आणि आम्ही वार्ड संकल्पना ही जी योजना आम्ही 6 महिन्यापूर्वी केली होती, प्रत्येक वार्डामध्ये आम्ही वार्ड पालक नेमलेला आहे। त्यांच्या माध्यमातून त्यांचे ज्येष्ठ नेता त्या वार्डातला असेल, तिथले सर्व, मी स्वतः वार्ड पालक एका वार्डाचा आहे, मी जबाबदारी एका वार्डाची घेतलेली आहे। तशी तिथे उभे असलेले जे सगळे नेते आहेत यांना प्रत्येकाला होम पीस दिलेला आहे। ज्या ठिकाणी दिलेला नाही तिथे आम्ही ॲडिशनल देणार आहे आणि दिल्यानंतर त्या ठिकाणी वार्ड पालकाच्या माध्यमातून आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी जे जे करायला पाहिजे, पक्ष संघटनेसाठी करायला पाहिजे, वॉटर गटर मीटरसाठी करायला पाहिजे, लोकांचं एज्युकेशन हेल्थसाठी करायला पाहिजे, वेळ पडली तर पोलीस स्टेशन, महानगरपालिका, BST किंवा त्या ठिकाणी अदानी इलेक्ट्रिसिटीच्या संदर्भामध्ये सर्व प्रकारची कामं करण्यासाठी वार्ड पालकाच्या नेतृत्वाखाली सगळ्यांचं सहकार्य घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही 6 महिन्यापूर्वी चालू केला होता आणि आज त्याला कुठल्याही क्षणी महानगरपालिकेची निवडणूक होणार असल्यामुळे त्याची आढावा बैठक आज या ठिकाणी बोलवलेली होती। तुम्ही बोलताय लाडकी बहीणबद्दल थोडासा बोला। ईशान्य मुंबईमध्ये लढतो आम्ही, मुंबई महानगरचं मिशन 2025 आम्ही आजपासून चालू केलेलं आहे। 1999 पासून पक्षाची स्थापना झाल्यापासून ईशान्य मुंबई हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि 2002च्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये जे 14 नगरसेवक निवडून आले होते त्याच्यातले 9 नगरसेवक हे आमच्या ईशान्य मुंबईने दिले होते आदरणीय शिवाजीराव नलोडे साहेबांच्या नेतृत्वाखाली। येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त नगरसेवक आमच्या ईशान्य मुंबईत निवडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। आम्ही ईशान्य मुंबईमध्ये एक 25 जागांची मागणी केलेली आहे। त्या जागांवरती आम्ही ट्रायल घेतलेली आहे, कार्यकर्त्यांची नावं नोंद केलेली आहे, कोणते वार्ड लढायचे याची चाचपणीसुद्धा आम्ही केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 8 तारखेपासून आम्ही ईशान्य मुंबईमध्ये आदरणीय नलोडे साहेबांच्या नेतृत्वाखाली धोबी पछाड करणार होतो दुसऱ्या पक्षांना आणि येणाऱ्या काळामध्ये काही लोकांची वल्लग्न चालू आहे की आपण सगळ्यांनी वेगळं लढायचं। जर ते स्वतः वेगळे लढले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा या ठिकाणी वेगळा लढेल आणि 227 जागांवरती आपले उमेदवार लढवण्याची आमची तयारी आहे। ओके। बिल्कुल, आज हमने उसकी तैयारी की है और प्रत्येक ज़िले से 15-15 कैंडिडेट की भी तैयारी की है। ऐसे 45 कैंडिडेट हमने आज चुने हैं और आज हमने चुनाव के लिए लोगों के अंदर एक जोश भर दिया है और कैंडिडेट को ये बता दिया है कि आपको इलेक्शन लड़ना है। इलेक्शन अप्रैल के लास्ट वीक में होने वाला है, ऐसा मेरा अनुमान है, क्योंकि 22 तारीख को जनवरी को सुप्रीम कोर्ट का निर्णय आने की पूरी संभावना है और उसी को मद्देनज़र रखते हुए ये सभा हमने ली है। और हम, जैसे कि हमने विधानसभा में हमारा स्ट्राइक रेट बहुत अच्छा था, 78% अजितदादा का स्ट्राइक रेट था और हमने 41 आमदार जीत के लाए। तो इस वक्त हम महायुति में ज़्यादा टिकट मांगेंगे और ज़्यादा उम्मीदवार खड़े करेंगे। किन किन मुद्दों को लेकर के जो है आप लोग BMC में चुनाव में जाने वाले हैं? BMC में हम तो सारे मुद्दों की तरफ जाने वाले हैं, क्योंकि हमारी सबसे बड़ी योजनाएं जो हैं हम योजनाएं लोगों तक पहुंचाएंगे। और जैसे कि लाडली बहन योजना ने तो
कमाल करके ही दिखाया। उसके अलावा जो सीनियर सिटीजन का अभी मैंने बताया अपने भाषण के अंदर कि लोगों को पैसा मिलना चालू हो गया है, तो वो सीनियर सिटीजन के मुद्दे भी लेके जाएंगे। लोगों को अभी तक पता नहीं है कि उनको 5 लाख तक का बीमा मिलता है और वो लोग बेचारे हॉस्पिटल में जाते हैं तो बड़े टेंशन में आ जाते हैं, तो उनको भी हम हॉस्पिटल टू हॉस्पिटल जाकर लोगों को ये बताएंगे कि सरकार ने आपके हेल्थ की पूरी ध्यान रखी है और आपको सारा उपचार उच्च स्तर का और अच्छे तरीके से मिलेगा। जे नलावडे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे वॉर्ड पलेटची आमची सभा झाली त्याच्यामध्ये जवळजवळ सगळ्याच महिला उपस्थित होत्या। जास्तीत जास्त फॉर्म आमच्या महिलांनी भरले आहेत लाडकी बहीणचे। आणि जी लोक आता आम्हाला बदनाम करतात की ती योजना बंद होणार आहे, पण ती योजना बंद झालेली नाही आहे। कालपर्यंत महिलांच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये आलेले आहेत। आणि मला सगळ्या महिलांना सांगायचं की याच्याही पलीकडे जाऊन ज्या ज्या योजना सरकारच्या चालू आहेत त्या योजना आम्ही संपूर्ण वॉर्डपासून तर तालुक्यापर्यंत आणि जिल्ह्यापर्यंत, जिल्ह्यापासून तो मुंबईपर्यंत येणार आहेत। आणि आम्ही म्हणजे आठवड्यातून 2 दिवस आम्ही पार्टी ऑफिसला बसून, साहेबांनी सांगितल्यापासून आम्ही पार्टी ऑफिसला बसतो, सगळ्या महिला तिथे असतात आणि लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, पण ती जोरामध्ये चालू होईल। आणि येणाऱ्या भावी आमच्या आमदारकीच्या निवडणुकीनंतर नगरसेवकाच्या निवडणुकीसाठी त्याचा आपल्याला जोरदारपणे इम्पॅक्ट पाहायला मिळेल। काही नारी शक्ती असतात तिथे विजय नक्की असतो। आज भारी संख्येमध्ये नारी इथे उपस्थित आहेत आणि BMC मध्ये विजय नक्की दिसतो का? थँक्यू, तुम्ही हे आमच्याबद्दल बोललात आणि त्याबद्दल। आणि खरोखर आता साहेबांच्या नेतृत्वाखाली असं काम चालू आहे की आम्हाला असं वाटतं की आमच्या शाळेचा हेडमास्टर आहे आणि त्या हिशोबाने सगळ्या महिला आल्यात, पण आम्ही त्यांच्यावरती जे प्रेम करतो त्या प्रेमाखातीर आल्यात। पण प्रत्येक महिलांच्या मनामध्ये असं आहे की आम्ही तोंडावर नाही बोलत की आम्ही काम करणार। प्रत्येक महिला तळागाळापर्यंत जाऊन लाडकी बहीण असेल, इतरही योजना, आता ते गॅस सिलेंडरच्या योजना आल्या त्या योजना, आणि महिलांना जास्तीत जास्त कसं सक्षम करता येईल हे करण्यासाठी सगळेजण साहेबांच्या नेतृत्वाखाली, आमच्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करणार। महिलांना आवाहन काय करणार आहे निवडणुकीसाठी? सगळ्या महिलांनी सकाळपासून जसं साहेबांनी सांगितलं 7 वाजल्यापासून रात्री 7 वाजेपर्यंत काम करायचं आहे, हेच आवाहन करणार आहोत। थँक्यू।